नमस्कार सर्वांना, लोकराज्य अकॅडमी मध्ये सहर्ष स्वागत। चॅनलला लाईक केलं नसेल, शेअर केलं नसेल, सबस्क्राईब केलं नसेल तर लवकरात लवकर शेअर करा, सबस्क्राईब करा, जेणेकरून पोलीस भरतीबाबतचे खूप महत्त्वाचे व्हिडिओ हे तुमच्यापर्यंत आम्हाला पोहोचवता येईल। चला, आजचा टॉपिक आहे सर्वनाम। मराठी व्याकरणमधील सर्वात महत्त्वाचा आणि सर्वात सोपा टॉपिक, 1 मार्क तुम्हाला देऊन जाणार आहे। काळजीपूर्वक लक्ष द्या, व्हिडिओमध्ये शेवटपर्यंत टिकून राहा, नक्कीच 1 मार्क लोकराज्य अकॅडमी तुमच्या खात्यात टाकणार आहे। चला पाहूया सर्वनाम। सर्वप्रथम कन्सेप्ट इज पॉवर, आणि सर्वनामाची जर व्याख्या आपण पाहिली तर सर्वनामाची व्याख्या आहे पहा। सर्वनामाची व्याख्या की नामाऐवजी येणारा शब्द, नामाऐवजी येणारा शब्द म्हणजे सर्वनाम होय, बरोबर। मग कुठलं नाम? तर मग सामान्य नाम असेल किंवा विशेष नाम असेल, ठीक आहे, किंवा पदार्थवाचक नाम वगैरे असतील, तर या नामांच्या ऐवजी येणारा जो काही शब्द आहे तर त्यालाच म्हटलं जातं सर्वनाम। उदाहरणार्थ जर उदाहरण पाहायचं झालं आपण तर पहा, याच्यामध्ये उदाहरण आपल्याला सांगता येईल की नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत, ठीक आहे। हे एक वाक्य आहे। दुसरं वाक्य, नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। आणि तिसरं एक महत्वाचं वाक्य, नरेंद्र मोदी भाजपा पक्षाचे आहेत। आणि चौथं एक महत्वाचं वाक्य, नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील। पहा विद्यार्थी मित्रांनो, 4 वाक्य बोर्डवर दिलेले आहेत। नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत, नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत, पुढचं वाक्य आहे नरेंद्र मोदी भाजपा पक्षाचे आहेत, आणि शेवटचं वाक्य आहे नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील, ठीक आहे। तर कन्सेप्ट इज पॉवर। आपली जर कन्सेप्ट पाहिली सर्वनामाची, तर सर्वनामाची व्याख्या आहे काय? नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच काय होईल? सर्वनाम। म्हणजेच या पॅराग्राफ मध्ये जर आपण पाहिलं तर नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, नरेंद्र मोदी, ठीक आहे। असे एकूण 4 वेळा नरेंद्र मोदी हा शब्द उच्चारलाय, बरोबर। मग जे काही नरेंद्र मोदी हे नाव सारखं सारखं उच्चारलं जातंय, याच्याऐवजी आपण कुठलं तरी एक नाम किंवा शब्द वापरू शकतो, तर त्यालाच म्हणलं जातं काय? सर्वनाम। तर नरेंद्र मोदी पंतप्रधान होणार आहेत, बरोबर। दुसरं वाक्य होतं नरेंद्र मोदी वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। मग या नरेंद्र मोदींऐवजी आपण काय वापरू शकतो रे? तर ते काय वापरू शकतो आपण? ते वाराणसी मतदारसंघातून निवडणूक लढवत आहेत। म्हणजेच नामाचा पुनरुच्चार टाळून आपण कोणता शब्द वापरलाय? तर ते हा शब्द वापरलाय, बरोबर। मग ते हे काय आहे? तर सर्वनाम आहे। पुढं नरेंद्र मोदी भाजपा पक्षाचे आहेत, बरोबर। पुन्हा नरेंद्र मोदी वापरणं बरोबर ठरत नाही, बरोबर। मग यासाठी आपण पुन्हा नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी काय वापरतो? आपण ते वापरतो, काय? तर ते भाजपा पक्षाचे आहेत, बरोबर। पुढं नरेंद्र मोदी तिसऱ्यांदा पंतप्रधान होतील। मग पुन्हा पुन्हा नरेंद्र मोदी हा शब्द आपण वापरतोय, तर नामाचा पुनरुच्चार टाळून नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच काय? तर सर्वनाम होय। म्हणजे पुन्हा या ठिकाणी नरेंद्र मोदी यांच्या ऐवजी आपण काय वापरतोय? ते हे वापरतो,
बरोबर. म्हणजेच काय, सर्वनाम या ठिकाणी लक्षात घ्या, नामाऐवजी येणारा शब्द म्हणजेच काय होय, सर्वनाम होय. मला वाटते सर्वांना कन्सेप्ट समजलेली असेल. चला पुढे जाऊयात आपण. सर्वनाम, बरोबर. तर एकूण सर्वनामाचे जर प्रकार आपण पाहिले तर एकूण सर्वनामाचे प्रकार, खूप महत्वाचा एमसीक्यू, एकूण सर्वनामाचे प्रकार किती आहेत? सर्वनामाचे प्रकार आहेत विद्यार्थी मित्रांनो 6. किती प्रकार आहेत? 6 प्रकार आहेत. या प्रकारांमध्ये जर आपण पाहिलं तर पहिला प्रकार आहे पुरुषवाचक सर्वनाम. पुरुषवाचक सर्वनामामध्ये सुद्धा 3 प्रकार येतात. जगामध्ये बोलणाऱ्यांचे फक्त 3 गट आहेत, बरोबर. बोलणाऱ्यांचे किती गट आहेत? 3 गट आहेत. प्रथम पुरुषवाचक, द्वितीय पुरुषवाचक आणि तृतीय पुरुषवाचक. प्रथम पुरुषवाचक म्हणजे जो बोलतोय तो, द्वितीय पुरुषवाचक म्हणजे ज्याच्याशी बोलतोय तो, आणि तृतीय पुरुषवाचक ज्याच्या विषयी बोललं जातंय ते. ठीक आहे. तर जगामध्ये असे पुरुषवाचक सर्वनामाचे एकूण 3च प्रकार येतात, प्रथम, द्वितीय आणि तृतीय. ठीक आहे. सर्वनामाचा दुसरा प्रकार तो म्हणजे दर्शक सर्वनाम. ठीक आहे. कुठलीही वस्तू, प्राणी दर्शवण्यासाठी जी सर्वनाम वापरली जातात त्याला म्हणलं जातं दर्शक सर्वनाम. उदाहरणार्थ हा पेन माझा आहे, बरोबर. मग ह्या पेनसाठी कुठलं दर्शक सर्वनाम वापरलं तर हा. ठीक आहे. पुढं जर आपण पाहिलं तर संबंधी सर्वनाम, बरोबर. म्हणजेच संबंधी सर्वनाम म्हणजे काय, तर जो पेन माझा आहे तो काळा आहे, म्हणजे जो तो हे सुद्धा काय आहे, सर्वनाम आहे. आणि सर्वनामाचा कुठला प्रकार आहे तर संबंधी सर्वनाम आहे. पुढे आहे प्रश्नार्थक सर्वनाम, जे की सर्वनामाचा चौथा प्रकार. पुढे आहे सामान्य किंवा अनिश्चित सर्वनाम. योग्य प्रकारे जर उदाहरण सांगायचं झालं तर पुण्यामधील सर्वांचं लाडकं आणि आवडतं उदाहरण ते म्हणजे तुळशीबागेत काय वाटेल ते मिळते. तुळशीबागेत काय वाटेल ते मिळते. अरे पण काय मिळते, काय मिळते, काय मिळते, तर सगळंच मिळतंय, निश्चितपणे सांगता येत नाही, बरोबर. तर ते आहे अनिश्चित सर्वनाम. तर प्रश्नार्थक सर्वनाम आणि अनिश्चित किंवा सामान्य सर्वनाम हे जवळजवळ आपल्याला सेम वाटतं, परंतु प्रश्नार्थक सर्वनामामध्ये जर आपण पाहिलं तर वाक्याच्या शेवटी प्रश्नचिन्ह असणं गरजेचं आहे. सामान्य किंवा अनिश्चित सर्वनामामध्ये वाक्याच्या शेवटी फक्त आपल्याला फुल स्टॉप असणं गरजेचं आहे. पुढं शेवट जर आपण पाहिलं तर आत्मवाचक सर्वनाम, बरोबर. योग्य उदाहरण जर सांगायचं झालं तर आपण आलात बरं वाटलं, आपण आलात बरं वाटलं. तर हे काय आहे तर आत्मवाचक सर्वनामाचं उदाहरण आहे, बरोबर. सर्वात महत्वाचे 2 एमसीक्यू या ठिकाणी लक्षात ठेवायचे. सर्वनामाचे जर प्रकार विचारले तर सर्वनामाचे प्रकार आहेत किती 6, आणि एकूण सर्वनाम जर विचारली तर एकूण सर्वनाम मात्र किती आहेत तर 9. सर्वात महत्वाचे 2 एमसीक्यू. सर्वनाम टॉपिक वरती एक प्रश्न येतो, एक प्रश्न आपल्या तिजोरीमध्ये आत्ताच घालून ठेवायचा विद्यार्थी मित्रांनो. ठीक आहे. चलो पुढं. मग ही 9 सर्वनाम नेमकी कोणकोणती आहेत तर मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण, स्वतः. एकूण सर्वनाम जर आपण पाहिली तर सर्वनाम आहेत 9. मी, तू, तो, हा, जो, कोण, काय, आपण आणि स्वतः. अशी 9 प्रकारची सर्वनामं आहेत. आणि सर्वनामांचे प्रकार जर आपण पाहिले तर सर्वनामाचे प्रकार किती आहेत विद्यार्थी मित्रांनो 6 आहेत. मग याच्यामध्ये सुद्धा 2 कन्सेप्ट लक्षात ठेवायच्या, त्या म्हणजे लिंगानुसार बदलणारी सर्वनामं कोणती. ठीक आहे. लिंगानुसार बदलणारी सर्वनामं. आणि दुसरी आहेत ती म्हणजे वचन भेदानुसार. वचन भेदानुसार, तर वचन भेदानुसार आणि लिंगानुसार जर आपण पाहिलं तर लिंगानुसार बदलणारी आहेत 3 सर्वनामं आणि वचन भेदानुसार बदलणारी आहेत किती 4 सर्वनामं. ठीक आहे. तर लिंगानुसार बदलणारी कोणती तर तो, हा, जो. कसं तो, ती, ते, हा, ही, हे, जो, जी, जे. लिंगानुसार बदलणारी सर्वनामं आहेत 3. वचन भेदानुसार जर आपण पाहिलं तर वचन भेदानुसार बदलणारी सर्वनामं 4 नव्हे तर 5 आहेत. कोणकोणती. मी, तू, तो, हा, जो. ठीक आहे. म्हणजे तो, हा, जो कंटिन्यू येणार आहे असं. आणि अजून एक मी आणि तू. मी आणि तू. तर वचन भेदानुसार तो, हा, जो एकवचनी, तोच ते अनेकवचनी, हाच हे अनेकवचनी, जोच जे अनेकवचनी. पुढं मीचा अनेकवचनी आम्ही, तसेच तुझा अनेकवचनी तुम्ही. ठीक आहे. सर्वात महत्वाच्या 4 कन्सेप्ट लक्षात ठेवायचे विद्यार्थी मित्रांनो. एकूण सर्वनामाचे प्रकार किती 6. एकूण सर्वनामं किती आहेत 9. लिंगानुसार बदलणारी किती आहेत 3. कोणती तो, हा, जो. वचन भेदानुसार बदलणारी किती आहेत 5. कोणती तो, हा, जो, मी, तू. ठीक आहे. मग या दोन्ही व्यतिरिक्त म्हणजेच लिंगानुसार आणि वचन भेदानुसार न बदलणारी सर्वनामं ही किती आहेत तर ती आहेत विद्यार्थी मित्रांनो 4. कोणकोणती. कोण, काय, आपण आणि स्वतः. ठीक आहे.
तर हा व्हिडिओ विद्यार्थी मित्रांनो तुम्हाला नेमका कसा वाटला नक्कीच आम्हाला कमेंट्स त्याचबरोबर लाईकच्या माध्यमातून कळवा आणि चॅनलवरती जर नवीन असाल तर चॅनलला लाईक करा, शेअर करा आणि तुमच्या पोलीस भरती करणाऱ्या विद्यार्थी मित्रांपर्यंत हा व्हिडिओ पोहोचवा. भेटूयात आपण नेक्स्ट व्हिडिओमध्ये, तोपर्यंत धन्यवाद.